चंद्रराव मोरेची पळता भुई चोरी झाली आणि इकडून दर्या रस्त्यातून चंद्रराव मोरे खाली कोकणात पळून गेला। जावळी ताब्यात आली। 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि याला 5 नावं दिलेत। दादा तुम्हा आम्हालाही 5 नावं आहेत, कधी देतात माहितीये का? नवीन पिढी 5 नावं केव्हा देतात माहितीये का तुम्हाला? आम्हाला विचारा, जुन्या पिढीला आम्ही सांगू, कारण आम्हाला का माहितीये, आम्ही लहानपणी सगळे बारशाला गेलोय, पण तुमच्या नवीन पिढीला आज माहित नाही। तुम्ही सगळे बड्डेला जाता, आम्ही बारशाला गेलो, घुगऱ्या खोबरं खाल्लंय। तुम्ही बड्डेला काय खाता दादा? केक खाता। तुम्हीच मला नवीन पिढीने सांगा, आपल्या दिवाळीत देवाबशी घराच्या बाहेर दिवा लावतात का विझवतात? घरामध्ये देवाबशी दिवा लावतात का विझवतात? आपल्या दिवा कधी विझवतात? माणूस मेला की पंथी पलटी करतात, समय पलटी करतात, निरंजन पलटी करतात, मयत उचलून घराच्या बाहेर नेतात। आणि तुम्ही आजची पिढी काय करता? ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी मोठा केक आणता, केकवर स्वतःचं नाव स्वतःचा फोटो लावता, मध्ये कॅन्डल लावता आणि ते कॅन्डल काय करता? विझवता। म्हणजे तुमच्या जन्माचा दिवा, इकडे सारखा तुमच्या जन्माचा दिवा तुम्हीच विझवता। काय मोठं काम करतो। आई वडील म्हणतात पोरग जन्माला आले दिवा लावायला, मुलगी जन्माला आले दिवा लावायला, आणि ही दिवा विझवतात। बरं दिवा विझून झाल्यावर काय करता? त्या केकवर तुमचं काय असतं आणि त्याचे काय करता? कुणाचे आणि कुणाला वाटता? सगळ्यांना वाटता। आपलं मटण चांगलं लागतं। अरे ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी देवळात जा, नका आणू केक, नका विजू मेणबत्त्या, देवळात जा। बड्डे असेल त्या दिवशी एकदा किल्ला बघा, तर शिवरायांच्या किल्ल्याची माती कपडा लावून घ्या, पण स्वतःचा दिवा विझू नका। आजपासून आपण लक्षात घ्या। म्हणून आपलं पहिलं नाव प्रतापगड, ढोरप्या डोंगर, भोरप्या डोंगर, रान अडवा गवंड, जावळीचा किल्ला। किल्ला एकच आहे पण नावं किती आहेत? 5 आहेत। लोकराजा राज पहिलाच किल्ला बांधला आणि 5 नावं दिली। बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय? राजे म्हणले देऊन टाका, सगळ्याच किल्ल्याला 4-5 नावं। मावळे म्हणले कशासाठी? राजे म्हणले कळेल पुढे। केव्हा? अफजल खान वध झाला, किल्ला बांधला 2 वर्षांनी। अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला, शाहिस्ते खान तर मिर्झाराई जयसिंग आला, तह केला। तह 23 किल्ले मागितले, शिवराय म्हणले देऊन टाकले। दिले होते 8, दाखवले 23। एकाच किल्ल्यावर 5 नाव आहेत ना। तुम्हा आम्हाला जी 5 नावं दिलेत ही कधी उपयोगी येतात माहितीये का? नवीन पिढी तुम्हाला माहितीये का? आम्हाला माहितीये। लग्न जुळवताना पहिल्या नाव लग्न जुळलं नाही तर नवरेच नाव शोधतात। तुम्ही आता डायरेक्ट काय करता? लग्न करून घरीच येता। कुठं नाव नवरच शोधायची? नको मंगळ नको शुक्र। म्हणून गडाला इतिहास आहे। समोर तिकडे आज दिसत नाही मधुमकरंदगड, उत्तेश्वर डोंगर, वासोटा, सातारा सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनगड, वंदनगड, रोहिडेश्वर, केंजळगड, राजगड, तोरणा, शिवतीर्थ रायगड, कोंढवीचा किल्ला, सुमारगड, रसाळ